निकाल माझ्या हातात आणि परीक्षक माझ्या बाजूला. आज जे काही घडलं, आज जो एपिसोड झाला त्याबद्दल मकरंद सर थोडक्यात सांगतीलच, ज्यांची पावलं इथेच थांबलेली आहे. पण आता तिसऱ्या फेरीत जी पावलं जाणार त्यांची मी इथे यादी वाचणार आहे. पहिलं पाऊल जे तिसऱ्या फेरीत गेलेलं आहे ते आहे पार्लेकर्स मुंबई. दुसरं पाऊल जे गेलेलं आहे तिसऱ्या फेरीत ते आहे मिहीर खेडेकर ग्रुप मुंबई. आणि तिसरं या भागातून तिसऱ्या फेरीत जाणारं तिसरं आणि शेवटचं पाऊल ते आहे, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे पुढच्या फेरीसाठी परीक्षकांच्या. सचिन भांगरे आणि सहकारी मुंबई. सर, जी पावलं इथेच थांबली त्यांच्याबद्दल. उदय यादव ग्रुप सातारा. उदय यादव ग्रुप, आपण बोललोच मगाशी की का इथे थांबलो आपण. तुम्ही चांगलेच होतात, पण आपण त्या प्रत्येक फेरीच्या त्या परफॉर्मन्सला तेवढा इम्पॉर्टन्स देणार आहोत, त्यामुळे तुम्ही आज तेवढं आपण म्हणू शकतो त्याचा इम्पॅक्ट जो आपण म्हणतो तो नाही झाला. अपेक्षा पूर्ती नाही झाली, तेवढी अपेक्षा पूर्ती नाही झाली. श्रीकांत ढालकर रत्नागिरी. श्रीकांत, अरे बापरे, हे आमचे परत आलेले प्रेक्षकांनी त्यांना परत बोलवलं होतं, पण आपण बोललो. पण तुमच्याकडे खूप कला आहेत, त्यामुळे मी स्वतः प्रयत्न करीन तुमच्याशी टचमध्ये राहायचा. आनंद साटम मुंबई. आनंद साटम, मलाही वाईट वाटतंय, पण हे पाऊल म्हणजे आम्हीच होतो दोघेही. मागच्या फेरीला आम्ही फसलो होतो तुमचा परफॉर्मन्स बघून. स्त्री एका पुरुष हेच कळलं नव्हतं आम्हाला, पण यावेळी सगळं कळल्यामुळे कदाचित, पण तरी सुद्धा तुमचं त्यातलं स्त्रीचं पात्र हे अप्रतिम होतं. सुमित द जादूगार. जादूगार, तुला मारायला हवं. मला किती आवडला होतास तू पहिल्या फेरीत. तुला काही खूप कॉन्फिडन्स होता का की तू सहज जाणार तिसऱ्या फेरीत? मला माहिती आहे की तुला खूप जादू येतात ना. तरी सुद्धा सगळ्यांसाठी पुन्हा एकदा आम्ही सांगतोय की तयारी करत राहा आणि आपलाच कार्यक्रम आहे हे विसरू नका. हा, तर तिसरी फेरी कशी असेल? बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाळ जन्माला आलं, पाय दिसले पाळण्यात, बाळ रांगू लागलं. रांगल्यानंतर आता बाळ उभं राहणार आहे तिसऱ्या फेरीत. हे तुमचं बाळ, तुमचं आवडतं बाळ. त्यामुळे पाहायला विसरू नका तुमच्या या बाळाला, ज्याच्या अंगा खांद्यावर खेळतायत महाराष्ट्रातल्या या अशा कला आणि त्यातले कलाकार. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम केसरी सोबत. मराठी पाऊल पडते.